बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी चक्रव्यूह. प्रकरण दुसरे. रंगाराव हा पापाजींच्या संरक्षक दलाचा प्रमुख. त्यानं सगळा गोंधळ आपल्या नियंत्रणात आणला होता. रंगाराव, गडबड कसली? बळ्या काकाने विचारलं. चारूबाईंच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. कोणी? सूरजमलची माणसं होती. सूरजमल हा पापाजींचा प्रतिस्पर्धी. काही काळी तो पापाजींकडेच होता. आता तो वेगळा होऊन पापाजींचा प्रतिस्पर्धी झाला होता. पापाजींच्या खालोखाल बिल्डर म्हणून उदयाला आला होता. पापाजींनी एखाद्या जमिनीवर डोळा ठेवला आणि त्यासाठी मंत्री मुख्यमंत्री यांना गाठलं की सूरजमलही त्यांना गाठायचा. अधिक किमतीत त्यांना गाठवायचा. पापाजी जेवढं देऊ करतील त्यापेक्षा अधिक देऊ करायचा. पापाजींनी आपले मारेकरी घालून त्याच्या भावाला खतम केलं होतं. त्याचा सूड उगवण्यासाठी आता सूरजमलचे मारेकरी पापाजींची माणसं शोधत होते. चारू बरोबर गार्ड नव्हते? होते ना. त्यांनीच गोळ्या उडवून उत्तर दिलं तेव्हा पळाले. मागणं आमची जीप असती तर सगळ्यांची मुडदेच फाडले असते आम्ही, असं रंगाराव म्हणाला आणि हिंस्र शॉपदासारखा इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला. भीतीनं बळ्या काकांच्या कण्यातून एक थंड शिरशिरी वर गेली. त्यांना पटकन बसावंसं वाटलं, पण ते बसले नाहीत. क्षीण चालीनं बंगल्यात आले. चारू फार घाबरली होती. तिला काही लागलं नव्हतं, पण ती जीव गेल्यासारखीच घाबरली होती. तिच्यावर गोळ्या झाडल्या जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. ती शॉपिंगला गेली होती. सूरजमलची माणसं तिला हेरून तिचा असा पाठलाग करीत येतील याची कुणालाच कल्पना नव्हती. ती जेवढी भ्यायली होती त्याहून अधिक अम्माजी भ्यायली होती. एवढ्या कडेकोट बंदोबस्तात सर्वांना का राहावं लागतं हेच तिला कळत नव्हतं. हल्ली हल्ली हे फारच झालंय. कुठे दुकानात जायचं झालं, पार्टीला जायचं झालं तर 4-4 गार्ड बरोबर घेतल्याशिवाय बाहेरच पडता येत नाही, अम्माजी वैतागानं म्हणाली. चारूला आपल्या बेडरूममध्ये झोपून ती बाहेर आली होती. मी तर बाहेर पडतच नाही. बाहेरचं जगच मला वर्ज्य झालंय. मी या कॉम्प्लेक्समध्येच मोजून 4 फेऱ्या मारतो, तेवढाच मॉर्निंग वॉक. तुम्ही सुद्धा अम्माजी मॉर्निंग वॉक घेतला पाहिजे. इट इज गुड फॉर हार्ट. ते बोलत होते तर अम्माजी त्यांच्या तोंडाकडे बघत राहिली. आपल्या प्रकृतीची ती काळजी घेत आहेत या विचाराने तिच्या मनाला आनंद झाला. कारण त्या घरात तिच्याबद्दल कुणीच काही बोलत नसे. पापाजी तर नाहीच, तिचा मुलगा राजगुरूही नाही, सून चारू तर तिच्या वाऱ्यालाही उभी राहत नाही. त्या दोघांचा या कॉम्प्लेक्समध्ये वेगळा बंगला आहे. कॉम्प्लेक्समध्येच राहून सुद्धा चारू फारशी या मोठ्या बंगल्यात कधी येत नाही. आणि मुलकराज तर अगदीच वेगळा. आपल्याच पोरासारखा अम्माजीनं त्याला वाढवला, लहानाचा मोठा केला. तो वर्षाचा सुद्धा नव्हता तेव्हा त्याची आई गेली. तेव्हापासून आपला मुलगा समजून अम्माजीनं त्याला वाढवला होता. पण 20वं वर्ष लागता लागता तो अंतर्बाह्य बदलून गेला. कधी नव्हता असा वेगळा झाला. ती बळ्या काकाकडे टक लावून बघत होती. काय बघताय अम्माजी? तुम्ही जरा थांबण्याची वाट बघते. थांबतो. बोला. अजून हे कसे आले नाहीत? तिच्या आवाजाला काळजीची धार होती. ते तिला विचारित नाहीत, पण तिला त्यांच्याबद्दल सतत काळजी वाटते. पापाजी, 3 दिवस झाले, आज 4था दिवस. शिकार मिळाली की पापाजी येणार.
पण गेलेत कुठं? आव्हानाच्या जंगलात. तरी अम्माजी मनातल्या मनात विचार करीत बघत राहिली. तिला खरं हे विचारायचंच नव्हतं. तिच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. तिचं दुर्दैव हेच होतं की या वाड्यात काय चालतं हे तिला कळत नव्हतं, कारण तिला कुणीच काही सांगत नसे. कुणीतरी चोरून चोरून दबलेल्या आवाजात बोलताना काही गोष्टी तिच्या कानावरून जात. खात्री करून घेण्यासाठी मग प्रश्न विचारावे लागत, आणि ते विचारण्याचं एकमेव स्थान म्हणजे बळ्या काका. हॉटेलात आणून ठेवलेली ती आहे का गेली? मेरिलिन की कोणती मसने? बळ्या काकांनी एकदम चमकून तिच्या तोंडाकडे पाहिलं. तुमचं अम्माजी हे नेहमीच झालंय. पापाजींशी तुमचं लग्न काही काल परवा झालेलं नाही. तुमचा राजगुरूच आता 24-25 वर्षांचा झाला. अम्माजी काहीच ऐकू न आल्यासारखी बघत राहिली. बळ्या काकाने विचारलं, कितींदा घर सोडून जायला निघालात? काय नाही, टाकलेली म्हणून इथं राहण्यापेक्षा कुठंतरी जाऊन एकदा जीव देईन, सगळे सुटतील मग. बोलता बोलता अम्माजी एकदम रडकुंडीला आली. तिच्या डोळ्यात एकदम आसवा आली, पण तिनं पदरानं डोळे पुसले नाहीत. बळ्या काका आपल्या जुनाट आसनावर बसले होते. अम्माजी परक्यासारखी उभी होती. ते तिच्याकडे बघत राहिले. अम्माजी त्यांच्याकडे बघत नव्हती, कुठंतरी आकाशात पाहत होती. तरीही बळ्या काका आपल्याकडे निश्चल नजरेने बघत आहेत हे तिला कळलं होतं. बळ्या काका बसल्या बसल्या सिगरेटचं पाकिट उघडून एक एक सिगरेट काढत होते. ती निहाळत होते आणि पुन्हा पाकिटात ठेवून देत होते. त्यांची ती एक सवय होती. वेळ काढण्यासाठी त्यांनी ती सवय जडवून घेतली होती. इथं इथं आहे काय माझं? ती कुणाशीही नव्हे, स्वतःशीच बोलली. ती मूळचीच गोरी. आतल्या आत स्पुंदून स्पुंदून ती लालबुंद झाली होती. एकेकाळची ती दिसायला फार सुंदर. तिचं घराणं मुळातलं गरीब, पण तिच्या सौंदर्यामुळं पापाजी तिच्यावर पूर्णपणे भाळले होते. पापाजीच नव्हे तर त्यांचे पिताजी शिवशंकरजी सुद्धा. खरोखरच विलोभनीय सौंदर्य होतं तिचं, आणि नुसतंच विलोभनीय नव्हे तर उन्मादक सुद्धा. पापाजींच्या भाषेत पॅशनेट ब्युटी. ते खरं होतं. बळ्या काकाने कामगारांच्या क्रांतीसाठी लग्नाचा विचार सोडून दिला होता, पण अम्माजीला पाहिल्यानंतर एकदाच लग्नाचा विचार त्यांच्या मनात आला होता. पण तेवढाच. शिवशंकरजी सुद्धा हयात होते तेव्हा काही ना काही निमित्त काढून तिला समोर बसवायचे. तेवढ्यासाठी ते तिच्याकडून तुलसी रामायण ही वाचून घ्यायचे. तरीसुद्धा राजगुरूचा जन्म झाल्यानंतर पापाजींचं तिच्यावरील लक्ष उडालं. अनेक सुंदर स्त्रियांची त्यानंतर नावं ऐकू यायची. नर्मदेला तर त्यांनी शेजारच्या एका घरातच आणून ठेवली होती. नर्मदा ही भिल्लिनीची पोर. ब्रांज धातूच्या पुतळ्यासारखी तिची क्रांती होती. ठेंगणी, नाजूक. पापाजी तिला बाहुली म्हणायचे. त्यावेळी पापाजी तिच्यावर इतके फिदा झाले होते की बोलायची सोय नव्हती. तिला मुलकराज झाला आणि तिच्यातला पापाजींचा रस नाहीसा झाला. मुलकराज वर्षाचा होण्याआधी ती मृत्युमुखी पडली. तिच्या मृत्यूचं रहस्य फारसं कुणाला कळलं नाही. बळ्या काकांना ठाऊक आहे असं अनेकांना वाटतं, पण बळ्या काकांच्या तोंडून काही बाहेर पडणं कठीण. बळ्या काकांना फक्त एकच कुतूहल होतं. पापाजींचा बाईतला इंटरेस्ट नाहीसा होतो म्हणजे काय होतं? राजगुरू झाल्यानंतर ते अम्माजींकडे दुर्लक्ष करू लागले. इतकं की तेव्हापासून इतकी वर्षे म्हणजे 24-25 वर्षे त्यांनी अम्माजीला स्पर्शसुद्धा केलेला नव्हता. मागं एकदा पापाजींना त्यांनी सरळच विचारलं होतं. त्यांची पापाजींची अरेतुरेची सलगी आहे. त्यावेळी पापाजींनी आपली शारीरिक आणि मानसिक असहायताच व्यक्त केली होती. एखाद्या स्त्रीचं शरीर संपूर्णपणे परिचयाचं झालं की पापाजींना ते शरीर नकोसं होई. इतकं नकोसं होई की त्या शरीरापुरतं त्यांना नपुंसकत्व येई आणि त्या शरीराची ओढच नष्ट होई. ते पुन्हा उत्तेजित होत ते दुसऱ्या अनोळखी शरीरासाठी,
त्यांना कुठल्याही स्त्रीबद्दल कधी प्रेम वाटलं नाही. फक्त शारीरिक गरजेपुरतंच त्यांना स्त्रीचं आकर्षण होतं. बळ्या काका थोडा वेळ विचार करीत बसले. तिथंच पलीकडे स्वयंपाकघराच्या दारात अम्माजीची खुर्ची होती. तिथं ती बसली होती. तिथंच पलीकडे स्वयंपाकघराच्या दारात अम्माजीची खुर्ची होती. तिथं ती बसली होती. तिथनं तिला समोरचे डोंगर दिसत आणि डोंगरावरचं विस्तृत निळभोर आकाश. तिथं बघत ती अनेकदा बसून राही, आपल्या भविष्याचा विचार करीत. तेवढ्यात मुलकराज आला. संध्याकाळ होत आली तरी त्याचे डोळे झोपेतून उठल्यासारखे दिसत होते. 22 वर्षाचा हा मुलगा नर्मदेच्या भिल्ल मुलीच्या पोटी जन्माला आला. वर्षभरात नर्मदा मेली आणि पापाजींच्या आज्ञेनुसार अम्माजीनं त्याला आपला मुलगा म्हणून वाढवला. काल परवापर्यंत त्याला आपली जन्मदाती नर्मदा आहे हे ठाऊकही नव्हतं. इतक्या कौतुकानं अम्माजीनं त्याला वाढवला होता. पण समजू लागल्यापासून तो मनानं अगदी वेगळा झाला. थोरला भाऊ राजगुरू पापाजींच्या धंद्यात भागीदार आहे. तो पापाजींना सर्व तऱ्हेची मदत करतो. मुलकराज ही कायद्यानं भागीदार आहे. संबंध कॉम्प्लेक्स तर पापाजींनी त्याच्या नावानं उभा केला. मुलकराज त्यांचा सर्वाधिक आवडीचा मुलगा. पण मुलकराजला मात्र आपला बाप आवडत नाही. बापाचे धंदे आणि बापाचं अस्तित्व यामुळं त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न त्याला सतत सतावीत असतात. त्या प्रश्नांचा विचार करीत तो सतत फिरत असतो, भूतासारखा, त्रस्त संबंधासारखा. गार्डचं संरक्षण न घेता मुक्तपणे फिरणारा या घरातला तो एकटाच. त्याला सातत्यानं एक प्रश्न सतावतो, तो पापाजींसारखा एक माणूस एवढी अवाढव्य संपत्ती जमा कशी करू शकतो? त्या संपत्तीच्या जोरावर सत्ताधारी काबूत कसे ठेवू शकतो? ही यंत्रणा कोण बदलणार आणि कशी बदलणार? ही यंत्रणा बदलणार असा निर्धार करणारा आज एकही पक्ष अस्तित्वात नाही की ज्या पक्षाच्या सावलीत आपण आशेनं अपेक्षेनं जावं. तोंडानं सगळेच पक्ष ही यंत्रणा बदलण्याची भाषा करतात, पण तेच सारे आपला पक्ष चालवण्यासाठी पापाजींकडून पैसा घेतात. या व्यूहातून सुटायचं कसं? या प्रश्नांच्या माऱ्यानं तो जखमी प्राण्यासारखा फिरत असतो. त्याला पाहताच अम्माजी म्हणाली, अरे मुलखराज, तू आहेस कुठे? का? मी राजगुरूच्या बंगल्यावर झोपलो होतो. यावेळी? का? अरे आत्ता केवढा गोळीबार झाला. चारूच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. कोणी? सूरजमलच्या माणसांनी. चारूला लागलं का? सुदैवानं काही लागलं नाही. एवढं झाल्यावर सुद्धा मुलकराच्या चेहऱ्यावरची रेघ सुद्धा सरकली नाही किंवा आवाजात चिंतेचा स्वर आला नाही. असं हे होतच राहणार असं त्यानं गृहीतच झालेलं होतं. तो उभ्या उभ्या बोलत असताना बळ्या काका त्याला नकशिकांत निहाळीत होते. या पोराबद्दल बळ्या काकांना एक विलक्षण आपुलकी होती. ते आता 60ला आले होते. कदाचित 2-4 वर्षांनी लहान असतील, पण ते जेव्हा जेव्हा मुलकराजकडे बघायचे तेव्हा तेव्हा त्यांना आपलं 20-25 रूप त्याच्या चेहऱ्यात डोळ्यात दिसायचं. त्यांना वाटायचं त्यावेळी आपली स्वप्न उभं करण्यासाठी एक तत्वज्ञान तरी होतं. ते तत्वज्ञान सांगणारा कम्युनिस्ट पक्ष होता. आज या पोरासाठी त्यातलं काहीही नाही. एक पक्ष अस्तित्वात नाही आणि ही स्वप्न तर एकेकटाच्या प्रयत्नाने हस्तगत होणारीही नाहीत. त्याचा चुरगळलेला मळकट पायजमा आणि तसाच जाडाभरडा सदरा ते पाहत होते. त्यांच्या लक्षात आलं, पापाजींना चिडवण्यासाठी तो मुद्दाम असा राहतो, काही करत नाही, नुसता बेकार फिरत असतो. तो समोरच्या कोचावर बसला. दोन्ही पाय उचलून त्यानं कोचावर ठेवले आणि पायाभोवती दोन्ही हातांचा विळखा टाकला. ते पाहून बळ्या काकांनाही काही वाटलं नाही, पण अम्माजीच्या कपाळावर 2 आठ्या जमा झाल्या. मुलकराज, कसा रे राहतोस, बोलतोस तू? असं तिने विचारलं आणि क्षणभर थांबली. तो काही बोलेल म्हणून. तो काहीच बोलला नाही, उलट खोकला.
इतका की तिथंच तो थुंकणार असं तिला वाटलं. तू तू असा कसा तरी राहतोस म्हणून ते मग तुझ्यावर चिडतात. तरीही तो काही बोलला नाही. हे त्यालाही नवीन नव्हतं आणि तिलाही. तेवढ्याच बळ्या काकाने विचारलं, अम्माजी, कपभर गरमागरम चहा मिळेल का? असं माझं डोकं झालंय. गोळीबाराचा आवाज आला तेव्हा मी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात आले होते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. जाता जाता म्हणाली, तुम्ही तेवढे माझ्याकडे हक्कानं मागता. बाकीच्यांच्या लेखी तर मी मुळी जिवंतच नाही. असलीच तर थोडी गवताची पात टाका चहात, असं बळ्या काका म्हणाले. तिने ते ऐकलं की नाही ते त्यांना कळलं नाही. राजगुरू आला? त्यांनी मुलकराजला विचारलं. राजगुरू रामपूरला गेला होता, आदिवासींच्या ताब्यातील एक मोठी जमीन सोडवून घ्यायला. तिथं दंगल होणार होती. नाही अजून. की आलाय तेही मला ठाऊक नाही. मी गाढ झोपलो होतो. एवढ्या उशिरा झोपून तुला रात्री झोप येईल? तो बळ्या काकांच्या तोंडाकडे बघत राहिला आणि शांतपणे म्हणाला, रात्री झोप आलीच पाहिजे असं कुठं आहे? आली तर झोपायचं, नाही आली तर जागं राहायचं आकाशाकडे बघत. आकाश तर आपलंच आहे. असं म्हणत त्यानं हातानं झटका देऊन डोक्यावरचे केस विस्कटले. तुला असा पाहिला की मला जुन्या मार्क्सवादी क्रांतिकारकांची आठवण येते. का? बळ्या काकांना जुन्या आठवणीनं हसू आलं. ते म्हणाले, आमच्या वेळचे मार्क्सवादी कार्यकर्ते आपण क्रांतिकारक दिसावे म्हणून मळकट फाटके पायजमे घालायचे, डोक्यावरचे केस मुद्दाम विस्कटायचे आणि कधी अनवाणीही चालायचे. तो अगदी चमत्कारिक हसला आणि म्हणाला, त्यांना निदान समाज बदलता येतो असं तरी त्यावेळी वाटायचं. आता मला तेही वाटत नाही. कोंडलेल्या मांजरासारखी स्थिती होते माझी. बळ्या काका काही बोलणार होते, पण तेवढ्यात अम्माजी 2 कप चहा घेऊन आली. तुम्ही का आणला? नारायणला नाही का सांगायचं? कशाला हवे ते गडी आणि नोकर? असं म्हणून तिनं 1 कप बळ्या काकांच्या हाती दिला आणि दुसरा कप मुलकराजच्या समोर धरला. मुलकराज कंटाळलेला चेहरा करीत म्हणाला, नको ग मला. अरे तुझ्यासाठी मुद्दाम केलाय म्हणून तरी घे, की माझ्या हातचं म्हणून तुलाही काही नको झालंय? त्यानं कप घेतला. अम्माजी असं बोलते ते त्याला आवडत नाही. वाह. चहाचा पहिला घोट घेताच बळ्या काका मोठ्यानं म्हणाले, चहाची पात होती वाटतं. बळवंतराव, ते हसत हसत म्हणाले, तुम्ही बागेत फिरता तर पाहिलं नाही वाटतं? काय? हो, तुम्हाला चहात लागतो म्हणून बागेत मी गवती चहा मुद्दाम लावलाय. त्या पुन्हा कौतुकानं हसल्या. बळ्या काकांनाही हसावंसं वाटलं, पण ते हसले नाहीत. ती आपली इतकी आत्मीयतेनं काळजी घेते या जाणीवेने ते पुन्हा एकदा सुखावून गेले. मुलकराजच्याही ते लक्षात आलं. चहा पिता पिता तो हळूच म्हणाला, बळ्या काकांचे मात्र इथे लाड खूपच होतात. अरे त्यांना आपलेपणानं बघणारं कोणी नाही, असं ती म्हणाली आणि आत जाऊ लागली. बसा नाही इथं थोडा वेळ अम्माजी, असं बळ्या काका चहाचे घोट घेता घेता म्हणाले. अम्माजी हसत हसत मागे वळली आणि केवळ बळ्या काकांच्या शब्दाखातर थोडा वेळ समोरच्या कोचावर बसली. अजूनही ती हसत होती. शिवशंकरजी म्हातारपणी तिला हाक मारून समोर बसवायचे त्याची आठवण होऊन. शिवशंकरजींची आठवण झाली का? ती एकदम मोठ्यानं हसली. काय झालं? मुलकराजनं कप खाली ठेवीत विचारलं. छे, काही नाही, बळ्या काका म्हणाले आणि तिला बघत राहिले. याही वयात तिचं सगळं सौंदर्य टिकून होतं. वयानुसार आणि कदाचित दुर्लक्षित म्हणून ती अधिक स्थूल झाली होती.
अर्थात वाळ्या काकांना तिचा स्थूलपणा बघायला आवडायचा. तिचा गोल गरगरीत चेहरा, तांबूस गोरा वर्ण, तुकतुकीत कांती, पातळ सालीसारखं दिसणारं धारदार टपोरं नाक, घारे डोळे, जाड पापण्या आणि विशेष उठून दिसणारी पुष्ट मादक छाती. तिच्याकडे परत परत बघत राहावं असं तिच्या नजरेत आणि शरीरात काहीतरी होतं. पापाजींच्या भाषेत पॅशनेट ब्युटी अजूनही आहे. ती आत जायला उठली. हसल्यामुळे ती अधिक लाल दिसत होती आणि तिच्या डोळ्यांच्या कडा पापण्या ओल्या झाल्या होत्या. कुठे निघालात? तोंडावर जरा हात फिरवून येते. हे कधी येतील नेम नाही. ती लफ लफ चालीने आत गेली. बळ्या काकांच्या मनात चटकन दया पाझरली. नेहमीच त्यांना हे वाटायचं की कशासाठी हे सारं करते. नटून सजून थोडीशी उत्तान होऊन ती आली तरी पापाजी तिच्याशी बोलणार नाहीत, तिच्याकडे ढुंकून पाहणार सुद्धा नाहीत. मग तिचं वागणं इतकं केविलवानं दिसतं की तिच्याकडे मग पाहवत सुद्धा नाही. सुंदर पक्षाची पिसं झडावीत तसं तसं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.